वासुदेवाय. आदिशक्ती गुरुकुलच्या चारुशिला कांबळे मॅडम आणि वेदचक्षु ग्लोबलचे श्री उज्ज्वल पावले सर यांनी मला या मंचावर बोलण्यासाठी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. माझे सर्व आदरणीय गुरु यांना मी नमस्कार करते. उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ज्योतिष अभ्यासक व ज्योतिष प्रेमी यांना यांचे मी स्वागत करते आणि नमनही करते. माझी ओळख देण्यासारखी फार मोठी काही नाहीये. मी अजूनही स्वतःला ज्योतिष अभ्यासक समजते. मी IT इंजिनियर आहे. पारंपरिक ज्योतिष, केपी, अष्टक वर्ग, वास्तू असे वेगवेगळ्या विषयांचा मी अभ्यास केलेला आहे आणि अजूनही करते आहे. तर मी आता माझ्या ओळख देण्यामध्ये फार जास्त वेळ न घालवता मला जे काही या जन्मकुंडलीतील चतुर्थ स्थानासंदर्भात बोलायचं आहे ते मी बोलायला सुरुवात करते. आपल्या आयुष्यात आपण जे अनुभवतो ते जन्मकुंडलीच्या किंवा जन्मपत्रिकेच्या रूपाने आपल्याला कळत असते. जन्मकुंडलीमधील प्रत्येक स्थान हे माणसाच्या आयुष्यातील कुठल्या ना कुठल्या गोष्टींसाठी ठरवून दिलेलं आहे. माणसाच्या जीवनात कितीही वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी या 12 स्थानांमध्ये त्या सगळ्या गोष्टी समावेश झालेल्या आहेत. प्रत्येक स्थान, कुंडलीतील प्रत्येक स्थान हे वेगवेगळ्या गोष्टींचं द्योतक आहे. जातकाचा प्रश्न ज्या स्थानाशी निगडीत असतो ते स्थान ज्योतिषाला अभ्यासावे लागते. जन्मकुंडलीतील प्रत्येक स्थान हे जरी विशिष्ट गोष्टीसाठी बघायचे असले तरी त्याच्या अनुषंगानं येणाऱ्या इतर स्थानांचा सुद्धा विचार हा ज्योतिषाला करावा लागतो. त्याशिवाय फलादेशामध्ये तेवढी अचूकता येत नाही. आज आपण जन्मकुंडलीतील चतुर्थ स्थानावरून काय काय पाहिलं जातं, याला सुखस्थान का म्हटलं जातं याचा आपण विचार करणार आहोत. चतुर्थ स्थान हे कुंडलीतील अत्यंत शुभ स्थान आहे. हे नैसर्गिक शुभ स्थान आहे. महत्वाचं केंद्रस्थान सुद्धा आहे. तसंच हे चतुर्थ स्थान हे गोपनीयतेचे स्थान आहे. आपण जे इतर लोकांना सांगत नाही, जरी ते बाह्य जगाला दिसत नसले तरी ज्योतिषशास्त्रातील चतुर्थ स्थान हे सर्वात महत्वाचे स्थान आहे. हे स्थान हे जे स्थान आहे ते आपल्या जीवनाचा खरं तर पाया आहे. कारण हा नैसर्गिक शुभ भाव आहे. राजयोगाच्या दृष्टीने हे खूप महत्वाचं स्थान आहे. याला सुखस्थान असंही म्हटलं जातं. बृहत्पाराशर होराशास्त्रामध्ये चतुर्थ स्थानाचे वर्णन एका श्लोकामध्ये केलेलं आहे. तो श्लोक काय आहे? वाहन अन्यथ बंधुच्छ मातृसौख्य आदिनाक्यपि निधी क्षेत्रम गृहचापी चतुर्थात परिचिंतेत. तसंच एक जातक पारिजात या ग्रंथामध्ये सुद्धा चतुर्थ स्थानाचं वर्णन एका श्लोकामध्ये केलेलं आहे. वदंती विद्या जननी सुखानी सुगंध गो बंधू मनोगुणानी महिपयान शिती मंदिरानी चतुर्थ भाव प्रभवानी तज्ञ. त्या 2 श्लोकांमधून आपल्याला काय कळतं की या स्थानावरून सुख पाहिलं जातं, विद्या पाहिली जाते, माता, ऐश्वर्य, गोधन, बंधू, मनोगुण, वाहन, सुगंध, भूसंपत्ती, गृह अशा ह्या मॅडम आवाज येत नाहीये. मॅडम तुमचा आवाज येत नाही. आता येतोय का आवाज? हो आला. तर आपण काय पाहिलं की हे चतुर्थ स्थानावरनं विद्या, माता, ऐश्वर्य, गोधन, बंधू, मनोगुण, सुगंध, भूसंपत्ती, गृह ह्या गोष्टी पाहिल्या जातात. ह्या गोष्टी काय आहेत? तर आपण सुखाचा विचार करताना काय करतो की ह्या गोष्टी माझ्याकडे आहेत का, तर मला सुख आहे असं आपण कन्सिडर करतो. सविस्तर सांगायचं म्हटलं तर जातकाच्या आयुष्यात एकंदर जे सौख्य आहे, त्याच्या कुंडलीमध्ये जे काही राजयोग आहेत, गृह सौख्य आहे, उच्च प्रकारचं आत्मिक सौख्य आहे, मनशांती जी आहे, त्याला शुद्ध सुख जे मिळते, त्याला आनंद, समाधानी वृत्ती, धन आहे, जल आहे, शेती आहे, सुग्रास भोजन आहे, उत्तर आयुष्य आहे, या सगळ्यांचं एक कारक स्थान आहे. तर नैसर्गिक जन्मकुंडली आहे, जे का आपण कालपुरुषाची कुंडली म्हणतो, त्याच्यामध्ये कर्क रास येते आणि कर्क राशीचा स्वामी हा चंद्र आहे. आता आपण काही गोष्टी ज्या मी सांगितल्या तर त्याचा आपण आता थोडक्यात सविस्तरपणे पाहू. सविस्तरपणेच पाहू. पहिला आहे सुखस्थान. ह्याला आपण सर्व सुखाच्या शोधात असतो, सर्वच जण. असं कोणी म्हणत नाही की माझ्या वाट्याला दुःख आलं पाहिजे. प्रत्येक जण फक्त सुख पाहत असो, भले मग ते कुठलं असो, भौतिक असो, आध्यात्मिक असो, काही, पण त्याला त्यातलं सुख हवं असतं. त्याला काय दुःख नकोय त्याला. हे जे सुख आहे हे आपण जन्मकुंडलीतील चतुर्थ स्थानावरून पाहत असतो. त्या चतुर्थ स्थानाला सुखस्थान असंही म्हटलं जातं. हे जे स्थान आहे चतुर्थ स्थान, हे तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही सुख मिळणार आहे ते सर्व सुखांचा कारक जे स्थान आहे
ते चतुर्थ स्थान आहे. या स्थानातून तुम्हाला तुमचं सुख कळतं. या स्थानावरनं तुम्हाला काय कळतं, तर सुख लागून घेण्याची कला त्या जातकामध्ये आहे की नाही, किंवा त्या कलेचा त्याच्यामध्ये अभाव आहे का, हे सुद्धा या चतुर्थ स्थानावरनं कळतं. जातकाला मिळणाऱ्या सुखसोयी, कम्फर्ट्स, त्याला मिळणारा आराम, भौतिक विपुलता, हे सगळी सुख जी आहेत ती या स्थानावरनं पाहता येतात. एकंदर सौख्य, गृहसौख्य, सौख्य आहे, कौटुंबिक सौख्य आहे, वाहन सौख्य आहे, मातृसौख्य आहे, हे ह्या स्थानावरनं पाहिलं जातं. आता ही सौख्य आहेत ते त्याच्यात थोडंसं आपण आता अजून थोडंसं एक्सपांड करून त्याच्यामध्ये पाहू. तर पहिलं काय आहे, विद्याचं सुख आहे. आता विद्या म्हणजे काय, तर आपल्याला जे शिक्षण मिळतं ते. चतुर्थ स्थानावरनं कुठली विद्या पाहिली जाते, तर प्रारंभिक ज्ञानदायक विद्या आहे ती या स्थानावरनं पाहिली जाते. जेव्हा जातक मातेच्या गर्भात असतो तेव्हा त्या गर्भावर झालेले संस्कार चतुर्थ स्थानावरनं पाहिले जातात. त्याच्या आईने केलेले संस्कार, त्याच्या घरातून त्याला मिळालेले संस्कार, तिथनं मिळालेलं त्याला ज्ञान, या गोष्टींचा विचार चतुर्थ स्थानावरून होतो. जे आपण बालपणी शिकलेलो असतो तेच आपण आपल्या पुढच्या आयुष्यात आपण इम्प्लिमेंट करत असतो. जसं की काही भक्कम आधार असेल तर ते कायमस्वरूपी टिकू शकतात. तसंच आपल्याला बालपणी जेवढे चांगले संस्कार मिळतील तसं आपण पुढे जाऊन वागणार आहोत. आपल्या बालपणीच्या घटनांशी हे स्थान संबंधित आहे. तर म्हणजे काय, बालपणीचं सौख्य सुद्धा या स्थानावरून पाहिलं जातं. जातकाच्या कुटुंबाचा आणि संगोपनाचा, संस्काराचा जातक कसा आहे याच्यावरती प्रचंड प्रभाव होत असतो. आता आधुनिक शिक्षणाच्या दृष्टीने चतुर्थ स्थान हा महत्वाचा भाग आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा मुले 10 ते 12 वर्षाची होत होती तोपर्यंत ती घरीच असायची. त्यांना त्यांच्या घरातूनच ज्ञान दिलं जायचं. तर ते ज्ञान कोण द्यायचं, तर त्याची आई द्यायची किंवा घरातले वरिष्ठ जे असतील ते द्यायचे. म्हणजे घरातूनच त्याला विद्या मिळाली जायची. त्यानंतर ही मुलं स्वगृहापासून लांब अशी गुरुकुलामध्ये जाऊन राहून अध्ययन करत होती. आता कालानुसार ह्या शिक्षणाच्या पद्धती बदललेल्या आहेत. आता पूर्वीसारखं कोणी गुरुगृही लांब जाऊन राहत नाही. जवळपासच्या जे शाळा असतात किंवा शाळा असतात तिथं जाऊन शिक्षण घेतात. तर हे चतुर्थ स्थान म्हणजे आता नवीन आधुनिक शिक्षणाच्या दृष्टीने धरलं तर ते शिक्षण आपण असं म्हणू शकतो की 10वी ते 12वी पर्यंतचं शिक्षण जे आहे ते आपण चतुर्थ स्थानावरनं पाहू. म्हणजे हे प्राथमिक शिक्षण झालं. कारण या प्राथमिक शिक्षणावरती जातकाचं पुढलं जे पदवीचं आहे त्या शिक्षणाची दिशा ठरणार आहे. आता हे चतुर्थ स्थान जे आहे ते दशम स्थानच्या बरोबर समोरचं स्थान आहे. म्हणजेच जसं तुम्ही कर्म करणार त्याला ते प्रतिसाद देणार आहे. म्हणून चतुर्थ स्थानावरनं व्यवसायिक शिक्षण किंवा टेक्निकल कोर्सेस हे पण पाहिले जातात. तर चतुर्थ स्थान जे आहे हे षष्ठ स्थानाचं लाभस्थान आहे. म्हणून नोकरीमध्ये तुम्हाला लाभ मिळवण्यासाठी तुम्ही जे काही कोर्स करता किंवा सर्टिफिकेशन करता त्याचा विचार पण हा चतुर्थ स्थानावरनं होत जातो. जर चतुर्थ स्थान बलवान असेल तर त्या जातकाला शिक्षणाच्या बाबतीत सौख्य मिळणार आहे. जातक यशस्वीरित्या आपले शिक्षण, प्राथमिक शिक्षण जे आहे ते पूर्ण करेल. नोकरीच्या संदर्भात जे शिक्षण आहे त्या नोकरीमध्ये बढतीसाठी जे शिक्षण लागणार आहे त्याच्यामध्ये तो प्रगती करेल. परंतु हे जर का स्थान बिघडलं तर त्याला प्रारंभिक शिक्षणामध्येच अडचणी येतात खूप. त्यामुळे काय होतं, प्रारंभिक शिक्षण व्यवस्थित नाही झालं की त्याचं पुढचं जे शिक्षण आहे त्याच्यावरती पण थोडासा त्याचा प्रभाव पडतो. तर हे जे चतुर्थ स्थान आहे हे पंचम स्थानाचं पण व्ययस्थान आहे. तर काय होतं की पदवी शिक्षण जे आपण मानतो पंचम स्थानावरनं त्याचं यश आणि अपयश हे चतुर्थ स्थानावरून पाहिलं जातं. शिक्षणात मिळणाऱ्या पदव्या, शिष्यवृत्त्या या शिक्षणाच्या दृष्टीने चतुर्थ स्थान हे महत्वाचं असतं. म्हणजे काय, तर विद्याचं सुख जे आहे ते चतुर्थ स्थानावरनं मिळतं. आर्किटेक्चरचा अभ्यास जो आहे तो सुद्धा या चतुर्थ स्थानावरनं केला जातो. आता चतुर्थ स्थानावरनं काय पाहिलं जातं, तर माता. कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये चतुर्थ स्थान कर्क राशी आहे आणि कर्क राशीचा स्वामी जो आहे चंद्र आहे. म्हणजे या राशीचं आणि ग्रहाचं लक्षण काय आहे, त्यांच्याकडे शीतलता आहे, मातृत्व आहे. म्हणून हे स्थान आपल्या मातेशी आणि आईशी निगडीत आहे. मातेशी संबंधित सर्व गोष्टी, उदाहरणार्थ व्यक्तीला त्याचं मिळणारं मातृसौख्य, त्याला मिळणारं प्रेम, आईकडून मिळणारं प्रेम, माते संबंधीचे सर्व विचार या चतुर्थ स्थानावरनं पाहता येतात. जातकाच्या मातेचा स्वभाव कसा असेल, त्याच्या मातेचं आरोग्य कसं असेल, त्याला मातेला काही आजार होतील का, मातेचं आयुष्य किती असेल, त्याला मातृशोक होईल का, या सर्व गोष्टी चतुर्थ स्थानावरून पाहिल्या जातात. जन्मतः मातृसुख कमी मिळणे किंवा मातेस खूप कष्ट होणे, आईशी जातकाचे संबंध नसणे किंवा जातकाचे आईशी पटत नाही किंवा न पटणे,
त्याला आईबद्दल वाटणार प्रेम, राग, द्वेष, आस्था या सुद्धा ह्या गोष्टी चतुर्थ स्थानावरून पाहिल्या जातात. म्हणजे काय तर आईचं सौख्य हे चतुर्थ स्थानावरून पाहिलं पाहिजे आणि हे सगळ्यात मोठं सौख्य आहे कारण बालपणी तुम्हाला ते मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला शिक्षण मिळायच्या अगोदर पण काय मिळणार आहे तर आईचं प्रेम मिळणार आहे, आईचं सौख्य मिळणार आहे. हे तुमच्या आयुष्यात असणं गरजेचं आहे कारण तिथनं तुम्ही सुरू झालेला आहात. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एक हळूहळू पाऊल टाकायला सुरुवात झालेली आहे. इथं ते आईचं सौख्य सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तर ह्या चतुर्थ स्थानावरनं सावत्र आईचा सुद्धा विचार केला जातो की सावत्र आई कशी असेल, म्हणजे तिचं पण तुम्हाला सौख्य मिळेल की नाही मिळेल. तर हे मातेचा आजार जो आहे तो चतुर्थ स्थानाबरोबर नवम स्थान आणि लाभस्थानावरनं पण पाहायला लागतो. तर का तर चतुर्थ स्थानाचं नवम स्थान हे षष्ठ स्थान आहे आणि लाभस्थान हे अष्टम स्थान आहे. त्यामुळे मातेला होणारे त्रास पाहिजे असतील किंवा तुम्हाला मातेचं सुख कसं आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला चतुर्थाबरोबर नवम स्थान आणि लाभस्थान सुद्धा पाहायला लागतं. आता सपोज एखाद्या जातकाला 7.5 असेल आणि ती कर्क राशीत आणि आश्लेषा नक्षत्रातच असेल आणि शनिचंद्र म्हणजे आश्लेषा नक्षत्रात आहे तेव्हा ती 7.5 आहे, तर त्यावेळेस काय होतं की त्याला मातेचा विरह किंवा मातृसौख्याचा अभाव त्या काळात त्याला जास्त होतो. या चतुर्थ स्थानामध्ये मंगळ, राहू, शनी यासारखे पापग्रह अशुभ नक्षत्रात असतील तर ते अजून जास्त त्रासदायक होतं. किंवा चतुर्थ स्थानातील ग्रहांचा पापग्रहांशी युती झाली असेल, त्यांचा केंद्रयोग झाला असेल, प्रतियोग झाला असेल, षडाष्टक झाला असेल, अशा अशुभ योग होत असते तरी चतुर्थ स्थानाच्या दृष्टीने शुभ फल मिळत नाही. पण हे जर का शुभग्रह त्याच्यामध्ये चतुर्थ स्थानामध्ये असतील, त्यांचा युतियोग चांगल्या ग्रहांबरोबर होतोय किंवा शुभग्रहांचा केंद्रयोग होतोय किंवा प्रतियोग होतोय, तर हे शुभयोग सुद्धा चतुर्थ स्थानाचं फलित जे आहे ते वाढवतात. त्याच्यामध्ये असे काही चांगले योग असतील तर तुम्हाला मातृसौख्य निश्चितच चांगलं मिळणार आहे. तर या चतुर्थ स्थानावरनं स्त्रीप्रधान पैलू सुद्धा पाहिले जातात, स्त्रीत्व पाहिलं जातं, शालीनता सुद्धा पाहिली जाते, घरातील टापटीपणा, स्वच्छता आणि महत्वाचं म्हणजे स्त्रियांच्या पत्रिकेत जो पायगुण म्हणून हा जो प्रकार पाहिला जातो तो सुद्धा चतुर्थ स्थानावरनं कळतो आपल्याला. जर चतुर्थात गुरु, शुक्र, चंद्र असेल तर घरामध्ये खूप टापटीपणा असतो. आपण एखाद्या घरात जातो तेव्हा कसं होतं काय इथे घर किती सुंदर सजवलेलं आहे, तर त्यावेळेस त्या जातकाच्या पत्रिकेमध्ये अशा शुभ ग्रहांचं काय चतुर्थ स्थानाशी रिलेशन असतं. जेव्हा हे चतुर्थ स्थानात चांगले ग्रह जेव्हा असतात ना तेव्हा ते त्या जातकाला त्या घरामध्ये सुग्रस भोजन सुद्धा मिळतं. कारण आपण खूप वेळा पाहतो की काही लोकांच्या इथे भोजन हा फक्त नावाला प्रकार असतो, म्हणजे फक्त करायचा प्रकार असतो तो. तिथे त्या अशुभ ग्रहांचं काहीतरी तिथे रिलेशन असतं. म्हणजे हे जर का शुभ ग्रहाचं असेल तर सुग्रास भोजन हे त्या जातकाला अवश्य मिळतं. ज्योतिषशास्त्रात चंद्रग्रह हा अत्यंत महत्वाचा आहे. चंद्रग्रह जातकांच्या भावनिक जागाचे किंवा अंतर्ज्ञानाचे किंवा सवयीचं त्याच्या अंतर्प्रेरणेचं प्रतिनिधित्व करतो. आता जसं आपण पहिलं पाहिलं की काळपुरुषाच्या कुंडलीमध्ये चतुर्थात कर्क राशी आहे आणि त्याचा स्वामी चंद्र आहे. तर हा चंद्र काय आहे तर चंद्र हा मनाचा कारक आहे. या स्थानामध्ये मनाची चंचलता, संवेदन क्षमता, कोमलता पाहिली जाते. हा चंद्र मनाचा कारक आहे म्हणून जातकाचा विविध विचार तरंग, भावना विविष्टा या अंतःकरणातून निर्माण होणारी असंख्य स्पंदन हा चंद्र निर्माण करत असतो. हे भावनिकता आणि मानसिकतेचं स्थान आहे. जातकाचं मन, मनोगुण, मनस्थिती, मनाची ठेवण, मनशांती, मानसिक शांतता, भावनिक समाधान, आनंदी समाधानी वृत्ती हे चतुर्थ स्थानावरून आपल्याला कळत असतं. जातकाला मिळणारी मनशांती, उच्च प्रकारचे आत्मिक सौख्य, उत्तम अलौकिक कार्यक्षमता, त्याचा प्रत्येक गोष्टीवर असलेला विश्वास, करुणा, बुद्धी, सुख लाभून घेण्याची कला, त्याच्यात पडणारी शुभ स्वप्न, त्याच्या सवयी या चतुर्थ स्थानावरून पाहिल्या जातात. तसंच काय होतं की जर हे चतुर्थ स्थान थोडंसं बिघडलं, म्हणजे चंद्र बिघडला किंवा चतुर्थ स्थान बिघडलं तर त्याला सुख लाभून घेण्याची स्वतःची त्याची कला नसते. आपण आता कित्येक लोक पाहतो की घरात सगळं असतं पण तरी पण ते रडत असतात की आम्हाला सुख नाही म्हणून. ही त्यांच्याकडे कला नसते की आपल्याला काय जिथे चंद्र बिघडतो तिथे ही गोष्ट तुम्हाला अवश्य जाणवेल की तो माणूस मनाने तेवढा मोकळा नाहीये, त्या मनामध्ये स्वतःवरती विश्वास नाहीये, त्याला सुख लाभून घ्यायचं नाहीये, त्याला जी स्वप्न पडतात ती स्वप्न सुद्धा त्याला वाईटच पडतात. त्याच्या मनात कुठेतरी खोल काहीतरी व्यथा असतात, त्याच्या खाजगी आयुष्या बाबतीत त्याला काहीतरी ग्रह झालेला असतो, त्याला राग, द्वेष, मत्सर, भीती
यामुळे त्याचा मानसिक संघर्ष चालू असतो. तर हे जे मनाचं सौख्य आहे, हे मनाचं सौख्य सुद्धा चतुर्थ स्थानावरनं करतं. चंद्र चांगला पाहिजे, कारण चतुर्थ स्थान आणि चंद्र ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या असेल तर मनसौख्य सुद्धा चांगलं राहतं. अशा जातकाचं नैतिक मूल्य हे खूप चांगलं असतं. त्याला सर्व गोष्टींवरती विश्वास असतो, आध्यात्मिक विश्वास सुद्धा असतो आणि त्याचं मन खूप चांगलं असल्यामुळे तो खूप चांगला विचार करू शकतो. तर हे झालं मनसौख्य. आता अजून काही चतुर्थावरनं पाहिलं जातं, तर जातकाच्या घरातले जे पाळीव प्राणी आहेत हे चतुर्थ स्थानावरनं पाहिले जातात. दुभते पशु आहेत, गाय, बैल, म्हशी यांच्यासारखे आहेत, पशुधन आहे हे, किंवा कुत्री, मांजर, घोडा, हत्ती यांच्यासारखे पाळीव प्राणी असतील, पोपट, कबूतर यांच्यासारखे पाळीव पक्षी असतील, ते सुद्धा या स्थानावरनं पाहिले जातात. या पशु, प्राणी किंवा पक्षी यांच्यापासून त्याला होणारा फायदा आणि तोटा सुद्धा ह्या स्थानावरनं पाहिलं जातो. दूध, तूप, पशुधनापासून होणारे लाभ, नुकसान या स्थानावरून पाहिलं जातं. इव्हन त्या घरातील पाळीव प्राणी, पक्षी, पशु यांची जातकाला आवड आहे की नाही, कारण काय होतं कधी कधी नुसत्याच घरामध्ये ते आणून ठेवलेलं असतं पण त्याला त्याची आवड नसते. तर फक्त लोकांनी सांगितलं की यांच्या घरात हे पाहिजे तर ते आपण आणून ठेवतो फक्त, पण ती आवड नसते. तर ही सुद्धा तुम्हाला चतुर्थ स्थानावरनं पाहता येते की जे सौख्य आहे, कारण काय की मुळात चतुर्थ स्थान हे सौख्याचं कारक आहे. तुम्ही तिथं पाळीव प्राणी, पक्षी किंवा पशु जरी आणून ठेवले, तुम्ही त्यांच्या बरोबर प्रेमाने वागला तर ऑब्व्हियसली तुम्हाला सौख्य मिळणार आहे. पण ते सौख्य मिळण्यासाठी तुमचं चतुर्थ स्थान मात्र चांगलं पाहिजे. त्याच्यानंतर जे आहे ते चतुर्थ स्थानावरनं पाहतो आपण जल का पाहतो, तर चतुर्थ स्थानाचा नैसर्गिक कारक कोण आहे? चंद्र आहे. तर चंद्र म्हणजे काय आलं की हा पाण्याशी संबंधित आला. हे म्हणजे चतुर्थ स्थान थोडक्यात म्हणायचं तर जलतत्वाचे कारक स्थान आहे. हे नैसर्गिक जलाशयाचे स्थान आहे. जल म्हणजे पाणी, सोपं एकदम सांगायचं म्हटलं तर पाणी. नैसर्गिक जलाशय, विहिरी, तळी, तलाव, लहान बोटी हे चतुर्थ स्थानावरून पाहिलं जातं. तलाव किंवा विहीर खोदणे, सार्वजनिक वापरासाठी त्याची स्थापना करणे हे सुद्धा चतुर्थ स्थानावरून पाहिलं जातं. स्नान सुद्धा या चतुर्थ स्थानावरून पाहिलं जातं. तर हे जल पाहायचं स्थानावरनं, तर काही जणांना ते सौख्य पण नसतं. आता तुम्ही खूप जण पाहिले असेल, काही जणांची घरं असतात, घर असतं पण तिथं पाणी नसतं, पाण्यासाठी त्यांना वनवन करायला लागते. विहीर असते, विहिरीला पाणी नसतं. नदी असते गावामध्ये, नदीला पाणी नसतं. यांच्या घराजवळ नदी असते पण त्या नदीला पाणी नसतं. तर हे जे सौख्य आहे, पाण्याचं सौख्य, कारण पाणी सगळ्यात मोठं आहे ना, जीवनासाठी आवश्यक काय पाणी आहे, ते पाणी तुम्हाला मिळायला पाहिजे ना. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही मी शहरात आहे म्हणून मला पाणी मिळतं, कारण तुम्ही खूप साऱ्या शहराच्या ठिकाणी पण पाहिलं असेल की काही काही लोकांच्या फ्लॅटमध्ये पाणीच येत नाही, काहीच काय नाही, बाकी सगळ्यांना व्यवस्थित असतं, ह्यांनाच मिळत नाही. तर तिथं काहीतरी तो दोष निर्माण होतो पाण्याच्या संदर्भात. तर तो सुद्धा चतुर्थ स्थानावरून पाहिला. म्हणून चतुर्थ स्थान आणि चंद्र चांगला असेल तेवढं तुम्हाला पाण्याचं सुख पण चांगलं आहे. एकदम सिंपल सांगायचं ना की पावसात भिजल्याचं जो सौख्य आहे ना, हे प्रत्येकाला मानवत नाही. हे पावसाचं जे पाणी आहे ते अंगावर घेण्यात पण किती सौख्य आहे, आनंद आहे, हे लोकांना कळत नाही. तो आनंद सुद्धा आपण या चतुर्थ स्थानावरनं पाहू शकतो. लग्नाचा ह्याच्यामध्ये डेफिनेटली राहणार की लग्नेश कसा आहे, पण चतुर्थ स्थान पण त्या बाबतीत बोलणार, कारण ते सुख उपभोगता आलं पाहिजे ना प्रत्येक गोष्टीचं. तर या पाण्यातून मिळणारी उत्पादनं आहेत, विशेषतः मोती आहे किंवा पाणथळ जमिनीतली उत्पादनं आहेत, तसंच तेल, सुगंधी पदार्थ, फुले, अत्तर ही सुद्धा चतुर्थ स्थानावरून पाहिल्या जातात. तुम्ही बघा खूप जणांना आहे ना अत्तर आवडतं, म्हणजे अत्तर हा लिक्विड फॉर्म आहे आणि त्याचा जो सुगंध आहे तो खूप वेळ राहतो. ते काही जणांना आवडतात, काही जणांना नाही आवडत. तर त्या संदर्भात मात्र मग तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही चतुर्थ स्थान बघायला पाहिजे. चतुर्थ स्थानावरून अजून काय पाहिलं जातं, तर उत्तर आयुष्य. चतुर्थ स्थान हे संध्याकाळचं स्थान आहे. जातकाचं उत्तर आयुष्य किंवा वृद्धापकाळ जो आहे तो इथून पाहिला जातो. जातकाचा वृद्धापकाळ कसा असेल, त्याच्या आयुष्याची शेवटची वर्ष कशी असतील, त्याच्यावरनं चतुर्थ स्थानावरनं करता येते. जीवनाचा म्हणजे आपण म्हणतो जीवनाचा अंतिम क्षण कसा असेल तो सुद्धा या स्थानावरनं तुम्हाला पाहता येईल. म्हणजे जातकाची अंतकाळची स्थिती काय असेल, त्याचं विश्रांतीचं ठिकाण काय असेल, त्याला उत्तर आयुष्य चांगलं जाईल का वाईट जाईल, उत्तर आयुष्यामध्ये तो जातक एकाकी असेल का कुटुंबासोबत असेल, जातक उत्तर
म्हणजे त्याच्या उतार वयात धनवान होईल की नाही किंवा त्याला धनाची कमतरता भासेल. म्हणजे काय, तर उत्तर आयुष्यात सुद्धा व्यक्तींना सुख हवं आहे. कुणालाही आपल्या उतार वयात एकटं राहायचं नाहीये. प्रत्येकाला आपलं उतार वय जे आहे ते चांगलं पाहिजे आहे. तर ते जे सौख्य आहे उतार वयात सुद्धा मिळणार आहे, म्हणजे आपल्या कुटुंबाने आपल्याला सांभाळलं पाहिजे, आपल्याला लोकांनी विचारलं पाहिजे, हे जे सौख्य आहे हे सौख्य सुद्धा चतुर्थ स्थानावरनं पाहिलं जातं. आता चतुर्थ स्थानावरून सगळ्यात जास्त महत्वाचं जे काय पाहिलं जात असेल तर ते आहे वास्तू. कारण वास्तू सौख्य असणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आता अन्न, वस्त्र, निवारा या मनुष्याच्या आयुष्यातल्या महत्वाच्या आणि मूलभूत गरजा आहेत. तर वास्तू म्हणजे काय, तुमचं घर, तुमची स्थावर मिळकत जी आहे ती. व्यक्ती आयुष्यभर काबाड कष्ट करून पैसा साठवून ठेवते आणि मग ती स्वतःच्या घराचा विचार करते आणि ते करणं खूप सुखदायक असेल. तुम्ही आता स्वतःच विचार करा की स्वतःचं घर असावं, ही कल्पना आपल्याला किती सुखदायक लागून जाते, मनाला किती छान भावतं ते. कारण धन, पत्नी आणि संतती याच्यानंतर सगळ्यात मोठा कुठला विचार व्यक्ती करत असेल तर तो असतो घराचा. कारण हे घर जे आहे तेही आपली स्वतःची जागा आहे, सुरक्षित जागा आहे, आपले खाजगीपण जपणारी जागा आहे. हे वास्तू, सदनिका, घर, बंगले, इस्टेट, इमारत, वास्तुकला, स्थावर मिळकत, भाडे तत्वावर दिलेली मालमत्ता हे सर्व चतुर्थ स्थानावरनं पाहिलं जातं. वास्तूमधील सुखसोयी, वास्तूमधलं फर्निचर, त्याचं ते इंटेरियर किंवा वास्तू संबंधित त्या जातकाच्या भावना कशा आहेत, आपलं कुटुंब, आपलं घर, याला खाजगी जीवनात त्याच्या प्राथमिक महत्व असतं ते की कसं आहे. त्याच्यानंतर त्या जातकाची त्या घरामध्ये काय म्हणजे प्रतिमा आहे, स्वतःच्या घरामध्ये त्या जातकाची काय प्रतिमा आहे. कारण हे प्रतिमा चांगली असणं सुद्धा महत्वाचं आहे. चांगली असण्यापेक्षा त्या जातकाने घरात चांगलं वागलं पाहिजे हे पण महत्वाचं आहे. तर ते गृहसौख्य म्हणायचं, ते वास्तू सौख्य म्हणायचं. गृहजीवन, व्यक्तीला लाभणारे वास्तू सौख्य, व्यक्तीची स्वतःची किंवा वडिलोपार्जित जी स्थावर मालमत्ता आहे व त्या व्यक्तीला म्हणजे त्या जातकाला घरातलं वातावरण कसं आहे, एखादी वास्तू त्या जातकाला लाभणार आहे की नाही, त्या जातकाच्या वास्तूला काही शाप आहेत का, काही वरदान आहेत का, त्या वास्तूला काही पिशाच्य बाधा आहे का, तर हे सर्व जे आहे ते मूळ चतुर्थ स्थानावरून पाहता येतं. हे चतुर्थ स्थानावरून अजून काय पाहू शकतो की त्या जातकाच्या वास्तूला जल, अग्नी, वायू यापासून काही अपघात झाले आहेत का किंवा होणार आहेत का, त्या वास्तूमध्ये काही तृप्त किंवा अतृप्त आत्मे आहेत का. हे बरं असतं बरं का, तृप्त पण आत्मे असतात, अतृप्त पण आत्मे असतात. तृप्त असतील तर ते काही तुम्हाला त्रास देत नाही, तुमची बरकतच करतात. पण अतृप्त आत्मे असतील किंवा पिशाच्य बाधा असेल तर ते तुम्हाला वास्तूमध्ये त्रास देतील. तिथे नेपच्यून सुद्धा असेल तर ते अजून जास्त त्रासदायक होऊन जातं कधी. कुठलीही मालमत्ता विकत घ्यायची आहे किंवा विक्री करायचा प्रयत्न करायचा आहे तर त्यावेळेस तुम्हाला चतुर्थ स्थान हे अभ्यासावंच लागतं. प्रत्येकाचं आपलं स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घर असायला पाहिजे, पण काही लोकांना आयुष्यभर कष्ट केले तरी ते साध्य होत नाही. पण आणि काही जणांना थोडासा विचार करतात आणि त्यांचे घर होऊन जातात. तर हे कशावरनं पाहणार, तर हे चतुर्थ स्थानावरनं पाहणार की चतुर्थ स्थान त्याचं काय बोलतं आहे. काही व्यक्तींना त्यांची वडिलोपार्जित जी वास्तू आहे किंवा प्रॉपर्टी आहे ते फार इझिली मिळून जाते. तर काही जणांना त्या वडिलोपार्जित वास्तू मिळवल्या सुद्धा खूप कोर्ट केसेस किंवा बरंच काही झगडावं लागतं किंवा भाऊबंदकीमध्ये ती वास्तू अडकलेली असते. किंवा काही व्यक्तींना स्वतःची वास्तू असते पण घरामध्ये कौटुंबिक कलहामुळे त्याचा त्यांना आनंद घेता येत नाही. तर काही व्यक्तींची वास्तू अशी असते की ते छोटी वास्तू असते किंवा मोठी असते पण तिथले जे सदस्य आहेत त्यांचं इंटरनल खूप चांगलं पटल्यामुळे त्यांना खूप चांगला आनंद त्या वास्तूचा घेता येतो. काही वेळेस काय होतं की नोकरी व्यवसाय निमित्त त्या जातकाला बाहेर जायला लागतं, त्यामुळे त्या वास्तूचं त्याला सुख घेता येत नाही. आता ऍक्च्युली काही पूर्वी असं म्हणत होते की जन्मभूमीपासून लांब जाणं म्हणजे परदेशी जाणं किंवा घरापासून दूर जाणं हे चांगलं नव्हतं, पण आता ते आपण चांगलं मानतो. त्यामुळे ह्या गोष्टीचा आपण विचार करायचा की मूळ घरापासून तुम्हाला लांब जायचं असेल तर ते शुभ धरायचं की अशुभ धरायचं. काही वेळेस काय होतं की खूप प्रयत्नानं घर बांधलं जातं, घेतलं पण जातं, त्याच्यावरती कर्ज पण मिळतं, पण नंतर काय होतं की काहीतरी कारणाने ते कर्ज, बँकेचं कर्ज जे आहे ते वेळेत भरता येत नाही. त्यामुळे काय होतं त्याचं व्याज वाढत जातं आणि कर्जबाजारीपणा वाढत जातो. तर ते अशा वेळेस त्या व्यक्तीला ते घर विकायला लागतं, त्याचं ते सौख्य जे आहे ते त्याला मिळत नाही. काही वेळेस काय होतं की घरातील किंवा इतर व्यक्ती सुद्धा फसवणूक करतात, त्यामुळे त्याला ती वास्तू विकायला लागते.
तर हे जे सौख्य आहे, वास्तूचं सौख्य मिळणं, याच्यासाठी पण चतुर्थ स्थानामध्ये शुभ ग्रह पाहिजे किंवा चतुर्थ स्थान हे बलवान पाहिजे. तेव्हा तुम्हाला त्या वास्तूचं सौख्य खूप चांगलं मिळणार आहे. वडिलोपार्जित घर, पैतृक संपत्ती, मृत व्यक्तीची मालमत्ता ही सुद्धा चतुर्थ स्थानावरून पाहिली जाते. जमीन जुमला आहे, बाग बगीचा आहेत, शेतीवाडी आहे, शेती उद्योग आहेत, कुरण आहे, शेतीची लागवड आहे, तंबू किंवा मंडप, भूमिगत ठिकाणं ही सुद्धा चतुर्थ स्थानावरून पाहिली जातात. म्हणजे जिथं माणूस राहू शकतो आणि जिथं त्याला शेती करता येईल. म्हणजे आता पहिलं जे आपलं परंपरा होती ती साधारणतः शेती सगळ्यांकडे होती. त्यामुळे शेती आणि घर ह्या दोन गोष्टीला त्यावेळेस फार महत्व होतं. आता हे उद्योग वगैरे नंतर जसं जसं आता आपण पुढे जातोय तसं तसं हे कन्सेप्ट बदलत चालल्यात. ह्या दोनच गोष्टी राहिलेल्या नाहीयेत आता. पण जर पूर्वाश्रमीच्या ऋषींनी जे ग्रंथामध्ये हे केलेलं की ते शेतीवाडी आणि वास्तूला खूप महत्व त्यांनी दिलेलं आहे. आता आपण पहिलं थोडं आपण म्हटलंच होतं की गुरु शुक्र चंद्र असेल तर त्या घरामध्ये टापटीपणा असतो. म्हणजे ते वास्तूचं सौख्य चांगलं होतं. म्हणजे जिथं टापटीपणा आहे तिथं ऑब्व्हियसली आनंद असणार आहे. हे घराचं सौंदर्य आहे. ह्या सौंदर्याच्या दृष्टीने सुद्धा हे चतुर्थ स्थान महत्वाचं आहे. तर ह्या चतुर्थ स्थानात जी ज्या राशी असतील त्याप्रमाणे तो माणूस तसा तिथं त्या घरामध्ये टापटीपणा ठेवेल आणि त्या जातकाला तसं ते सौख्य मिळेल. तर अजून एक विचार असतो की तो जातक जो आहे तो पुरातन मतवादी असेल किंवा मग आधुनिक विचारांचा असेल किंवा काही क्रांतिकारी कल्पना करणारा असेल तर हे सुद्धा चतुर्थातील स्थानावरून कळत असतं. चतुर्थ स्थानामध्ये कुठल्या तत्वाची राशी आहे त्याप्रमाणे जातक कुटुंबासंदर्भात कसा विचार करतो हे सुद्धा कळतं. वायू तत्वाच्या राशी असतील तर जातक स्वतः बुद्धिवान असून तो संवाद साधतो, घरातल्यांबरोबर संवाद साधतो, त्यामुळे ते कुटुंबाची प्रगती करतो. अग्नितत्वाची रास असेल तर ही थोडस इथे जर का आपण अग्नितत्व रास आणि चतुर्थात येतोय म्हणून वाईट असं धरत नाहीये. तिथे जर का अग्नितत्वाची रास आली तर जो जातक आहे तो स्वतःची सर्जनशीलता आणि प्रत्यक्ष कृती करून कुटुंबाला तो थोडं पुढे नेईल. पृथ्वी तत्वाची रास असेल तर तो जातक थोडासा व्यावहारिक असतो आणि तो पुराणमतवादी पण असतो. जलतत्वाच्या ज्या राशी असतात ते इथं खरंच खूप चांगल्या चालल्या जातात चतुर्थ स्थानामध्ये. कारण अशी असे जे चतुर्थ स्थानामध्ये जर का जलराशी असतील तर त्यांची भावनिक गुंतवणूक आपल्या कुटुंबाबरोबर असते. म्हणजे कुटुंब सौख्याच्या दृष्टीने हे जास्त महत्वाचं आहे. ह्याच्यानंतर जे चतुर्थ स्थानावरून थोडंसं सौख्य पाहिलं जातं ते धनाचं सुद्धा पाहिलं जातं. ऐश्वर्य, गुप्त ठेवलेलं धन किंवा जे भूमिगत धन म्हणतो आपण ते धन किंवा वडिलोपार्जित द्रव्य मिळतं, संयुक्त मालमत्तेतनं तुम्हाला काही जे उत्पन्न मिळतं, वृद्ध व्यक्तीच्या मालमत्तेतनं जे काही तुम्हाला मिळकत मिळते त्या सगळ्याचा विचार इथं चतुर्थ स्थानावरनं केला जातो. तसंच अजून कशाने मिळतं की तुमची पदोन्नती झाली तर तुम्हाला जो पगार वाढ मिळते ती सट्टेबाज व्यवसायामुळे तुम्हाला नुकसान होते की फायदा होतोय. कारण हे पंचमाचं व्यय स्थान आहे ना, तर तिथे मग सट्टा व्यवसायातनं तुम्हाला नुकसान होणार किंवा फायदा होणार ते पण तिथं तुम्हाला कळतं. कर्ज, रोग, शत्रू यांच्यावर विजय मिळून किंवा शत्रूच्या माध्यमातून काही इन्कम झालं असेल तर ते सुद्धा इथं चतुर्थ स्थानावरनं पाहिलं जातं. चतुर्थ स्थानावरनं लहान भावंडांची संपत्ती सुद्धा पाहिली जाते. तर अजून चतुर्थ स्थानावरनं काय पाहिलं जातं तर कौटुंबिक इतिहास पाहिला जातो. चतुर्थ स्थानावरून जातकाचा कौटुंबिक इतिहास, त्याचे पूर्वज, वंशज, पूर्वजांच्या म्हणजे पूर्वजांच्या सर्व नातेसंबंध जे असतात त्याचे प्रश्न किंवा त्यांची कौटुंबिक रूट्स कशी असतील म्हणजे कौटुंबिक मुळं कशी असतील त्यांच्या घराण्याची संस्कृती काय असेल, घराण्याच्या विविध परंपरा काय असतील हे आपल्याला कळतं. जातक कुठल्या परिस्थितीमध्ये वाढलेला आहे, त्या जातकाची कौटुंबिक मूल्य काय आहेत, जातकाच्या जन्मापूर्वी त्याचे कुटुंब कसं राहत होतं, अशा काही प्रश्नांची उत्तरं फक्त चतुर्थ स्थान देऊ शकतो. जातक जन्माला आलेल्या घराण्याची उच्चनीचता काय आहे, त्या घराण्याचं नाव किती आहे, घराण्याचा इतिहास किती आहे, घराण्यात काही आदिव्याधी आहेत का, घराण्याला काही चढती म्हणजे घरानं पुढं चाललंय का, घराण्याला उतरती कळा लागलीये, घराण्यामध्ये काही हेवे दावे आहेत का, हे सुद्धा चतुर्थ स्थानावरून आपल्याला कळतं. म्हणजे आपल्याला काय म्हणतो घराण्याचं सौख्य जे म्हणतो ना आपण की आपण म्हणतो ना ते घराणं खूप चांगलं आहे बाबा, हे जे सौख्य आहे हे सुद्धा चतुर्थ स्थानावरून पाहिलं जातं. जातकाच्या घराच्या गोष्टी, रहस्य या गोष्टींचं प्रतिनिधित्व पण हे चतुर्थ स्थान करत असतं. किंवा खाजगी जीवन आहे त्याचं घडामोडी आहेत ह्या सुद्धा ह्या चतुर्थ स्थानावरून पाहिल्या जातात. त्याचे नातेवाईक किंवा कुटुंबातील इतर सदस्य जे आहेत
त्याच्याबरोबर ह्याचे संबंध कसे आहेत, जवळच्या मित्रांबरोबर ह्याचे संबंध कसे आहेत, यांच्याबरोबर त्याचं पटतं की नाही पटतं. कारण हे पण शोक्यच आहे ना, की कौटुंबिक जे व्यक्ती आहेत, कुटुंबातले व्यक्ती आहेत ते किंवा नातेवाईक किंवा मित्र यांच्याबरोबर पटलं पाहिजे हे सुद्धा शोक्य आहे. तर हे शोक्य पाहणार कसं? तर हे चतुर्थ स्थानावरनं पाहायचं आहे. इथं चतुर्थ स्थान बिघडलं, तिकडे तुमचं हे शोक्य कमी झालं. आता जो विचार सांगते तो आहे वाहन शोक्याच्या संदर्भात. वाहन शोक्याच्या दृष्टीने हे चतुर्थ स्थान जे आहे ते खूप महत्वाचं स्थान आहे. आता पहिलं काय होतं पूर्वीच्या काळी, वाहन म्हणजे काय होतं, छोटे नाही का ते बैलगाडी किंवा आपण काय म्हणतो घोडागाडी असं. पण जसं जसं आपण आता पुढे चाललोय तसं तसं मग पहिले सायकल आली, सायकल नंतर स्कूटर आल्या, मोटरसायकल आल्या, कार आल्या, आता लक्झरियस कार, विमान, अजून पुढचं पुढचं काय अजून काय वाहने येतील आपल्याला भविष्यामध्ये माहिती नाही की काय अजून वाहनांचा प्रकार असू शकेल. पण हे सौख्य जे आहे हे सौख्य मिळणं हे चतुर्थ स्थानावरनं पाहिलं जातं. तर हे त्या जातकाला ते वाहन लाभेल की नाही किंवा त्या वाहनांचे अपघात होतील का किंवा नाही होणार का, त्याला ते इझिली ती वाहनं मिळतील का. कारण आपल्या प्रत्येकाच्या मनात असतं की आता सपोज माझ्याकडं साधी ऍक्टिव्हा गाडी असेल तर मी विचार करते की नाही आता मला कार घ्यायला पाहिजे. कार घेतली तर पहिले मग मी साधी टाटा नॅनो घेईल किंवा मग मारुतीची कार घेईल, नंतर मी म्हणाल अजून मी लक्झरियस कार मला कधी मिळेल. आणि जेव्हा पूर्ण लक्झरियस कार खूप छान मिळते त्याच्यानंतर मग आपण विचार करतो की माझ्याकडे हेलिकॉप्टर असेल का, माझ्याकडे विमान असेल का, म्हणजे अजून अजून पुढच्या दृष्टीने अजून विचार करतो. म्हणजे प्रत्येकाच्या दृष्टीने जो वाहन सौख्य आहे थोडं वेगवेगळ्या प्रकारात जातं. काही जणांना सायकल पण खूप छान असते, काही जणांना मोटरसायकल चांगली असते, काही जणांना कार, मग लक्झरियस कार. मग अशा ह्या पुढचे जे वाहनाचे प्रकार आहेत हे प्रत्येकाला कसे मिळतील चतुर्थ स्थानावरनं ते पाहता येतं. त्याच्यानंतर हे वाहनांच्या संदर्भात असं होतं की वाहनाच्या संदर्भात अजून एक पण आहे की आपल्याला राज्याकडनं का म्हणजे काय म्हणतो राजाकडनं काय मिळतं का. आता पहिल्या वेळेस म्हणजे जुन्या काळात असं होतं की राजा तुम्हाला एखादी घोडागाडी किंवा असं काय म्हणतो आपण एखादं वाहन जे राजवाहन म्हणू शकतो ते तुमच्या पोस्ट प्रमाणे तुम्हाला ते दिलं जायचं. आत्ताच्या काळामध्ये हे जे गव्हर्नमेंटकडनं तुम्हाला सुखसोयी मिळतात, म्हणजे एखादी मोटर कार मिळते किंवा एखादी लक्झरियस कार मिळते सरकारकडनं, तर ती सुद्धा ही चतुर्थ स्थानावरून पाहिली जाते. तर हे थोडक्यात काही तर हे वाहनाचं सौख्य आहे. जेवढं चतुर्थ स्थान चांगलं तेवढं ते वाहन सौख्य चांगलं. आता अजून चतुर्थ स्थानावरनं काय पाहू शकतो तर आपल्या जोडीदाराची व्यावसायिक कारकीर्द, जोडीदाराचे व्यावसायिक वरिष्ठ, जोडीदाराचं जे काय म्हणतो आपण जो बॉस असेल तो किंवा समाजातील आपल्या जोडीदाराची प्रतिमा प्रतिष्ठा ही कशी आहे हे सुद्धा चतुर्थ स्थानावरनं पाहिलं जातं. त्याच्या व्यावसायिक जागा किंवा व्यावसायिक निवासस्थान जे असतं हे सुद्धा चतुर्थावरनं पाहिलं जातं. म्हणजे व्यवसायातलं जो सौख्य, व्यवसाय असणे गोष्ट वेगळी, व्यवसायाचं सौख्य जे आहे ते सौख्य जे आहे आपल्या जोडीदाराचं ते चतुर्थ स्थानावरनं पाहिलं जातं. आता व्यवसायाचं ठिकाण घराजवळ असेल का घरापासून लांब असेल, जर दशम स्थानाचा संबंध चतुर्थ स्थानाशी येत असेल तर त्या जातकाचे कार्यालय किंवा कामाची जागा ही घरापासून जवळ असते आणि खूपच चांगला संबंध त्याच्यामध्ये जर का फॉर्म होत असेल तर ते जे घर आहे तेच त्याचं कार्यालय असतं. आता हे जे मगाशी मी बोलले की नोकरी व्यवसायाच्या संदर्भात हे कसं वर्क करतं, तर चतुर्थ स्थानातले जे ग्रह आहेत त्याची दृष्टी कुठं असते दशम स्थानावरती, कारण ते सप्तम स्थान आहे चतुर्थाचं. त्यामुळे एका बाजूला या स्थानावरून सौख्य पाहिलं जातं आणि दुसऱ्या बाजूला या ग्रहांची दृष्टी दशम स्थानावर पडल्यामुळे नोकरी, व्यवसाय, सार्वजनिक जीवन, अधिकार, सत्ता, प्रतिष्ठा, मानसन्मान, गौरव, सांस्कृतिक किंवा राजकीय जीवन, व्यवसायातली प्रगती, नोकरीतली बढती, या सर्व गोष्टी ह्या चतुर्थावरनं. म्हणजे थोडक्यात काय तर व्यवसायाच्या संदर्भात किंवा जे सामाजिक सांस्कृतिक सौख्य जे आहे ते जातकाला मिळेल की नाही हे सुद्धा चतुर्थावरनं पाहिलं जातं. जातकावर खोटा आरोप लागणं किंवा सामाजिक राजकीय कायदेशीर कारणामुळे कैदेचा योग येणं किंवा कारावास जो म्हणतो आपण राजकीय कारणामुळे जो येतो तो चतुर्थ स्थानावरनं पाहिला जातो. जर हे चांगलं स्थान असेल तर तुमच्यावरती खोटे आरोप लागणार नाही, कायदेशीर कारणामुळे तुम्ही जेलमध्ये जाणार नाही किंवा राजकीय तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. वैदिक आणि गुप्त ग्रंथांचा अभ्यास आणि श्रुतीशास्त्र हे सुद्धा चतुर्थ स्थानावर पाहिलं जातं. आता जन्मभूमी आणि मातृभूमीचं सौख्य पण फार महत्वाचं असतं. ज्या घरामध्ये जातकाचा जन्म झाला आहे त्या घरापासून दूर जाणं किंवा जन्मस्थान सोडून जाणं
किंवा काय म्हणतो हे पहिलं मी जसं पहिल्यांदा बोलले की हे पूर्वीच्या काळी खूप वाईट मानलं जायचं, पण आता ते वाईट मानलं जाईल असं काही नाही. आता हे शुभ धरलं जातं. पण हे जे आहे, हे जे काय म्हणतो आपण मातृभूमीचं सौख्य हे सुद्धा चतुर्थ स्थानावरनं पाहिलं जातं. हे स्थान जातकाच्या देशाचे आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीचं पण प्रतिनिधित्व करत आहे. हे सुखस्थान आहे, मातृभूमीचे स्थान आहे, मातृस्थान आहे. मातृसुखापासून वंचित किंवा मातृभूमीपासून किंवा स्वतःच्या घरापासून दूर जाण्याचे योग जे आहेत ते चतुर्थ स्थानावरनं पण पाहिले जातात. किंवा स्वदेशामध्ये किंवा परदेशात त्या जातकाचा भाग्योदय होईल का, हे सुद्धा या चतुर्थ स्थानावरनं सांगता येतं. तर चतुर्थाचं तृतीय स्थान व्यय आहे, त्यामुळे वास्तूपासून दूर राहण्याचे योग सुद्धा तसं पाहिले म्हणजे त्या कॉम्बिनेशन मध्ये ते पाहायला लागतं. बऱ्याच वेळा आपल्याकडे आहेत ना काही लोक येतात की ज्यांची संतती किंवा त्यांचा एखादा नातेवाईक परदेशी गेलेला असतो आणि तो परत मायदेशी परत येणार का हे आपल्याला विचारलं जातं. अशा वेळेस द्वितीय स्थान आणि चतुर्थ स्थान ही दोन्ही स्थान आपल्याला पाहायला लागतात. द्वितीय स्थान काय, कुटुंबस्थान म्हणून. तर चतुर्थ स्थान काय, तर जन्मभूमी किंवा जन्मस्थान या ठिकाणी ती व्यक्ती परत येईल का मायदेशातून, तर त्यासाठी चतुर्थ स्थान पाहिलं जातं. तर हे मातृभूमीचं सौख्य, आता आपण ते ठरवायचं की आपल्याला हे सौख्य हवंय की आपल्याला परदेशात जायचंय, कारण सौख्याची कल्पना आता बदललेली आहे. इथून मातृभूमीपासून दूर जाणं आणि परदेशात राहणं हे काही काही जण आता सौख्य समजायला लागलेले आहे. घटोत्पाल म्हणून आहेत, त्यांचा एक प्रश्नज्ञान ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये महाऔषधी, वनस्पती, खजिना, छिद्र, गुहा, खाणी, स्मारके हे सुद्धा चतुर्थ स्थानावरनं पाहतात असं लिहिलंय. तर आता हे जे महाऔषधी तुम्हाला मिळणं हे सुद्धा सुख आहे, काही खजिना मिळणं हे सुख आहे, गुहा खाणी असणं हे आता त्यावेळेच्या कन्सेप्टमध्ये मे बी ते असणं सौख्यकारक असेल, पण आताच्या काळात ते कसं धरतात हे प्रत्येकाच्या वैयक्तिक विचारावरती अवलंबून आहे. चतुर्थ स्थानाचा कुंडलीतील इतर स्थानांबरोबर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंध येतो. या स्थानावरून जातकाच्या लहान भावंडाची संपत्ती, जातकाची प्रवास करण्याची क्षमता, मोठ्या भाऊ बहिणींचे आरोग्य, शत्रूच्या माध्यमातून आशा किंवा आकांक्षा पूर्ण होतील का नाही हे ह्या चतुर्थ स्थानावरनं पाहिलं जातं. संततीच्या संदर्भात पण चतुर्थ स्थान बोलतात. ते कसं, तर पंचम स्थानाचं चतुर्थ स्थान हे व्यय आहे. तर संततीला होणारा तोटा किंवा संततीचा ऱ्हास किंवा संततीच्या शिक्षण, संततीचा कुठे हॉस्पिटलायझेशन होईल का किंवा संतती कुठे दान करेल का, ते ह्या गोष्टी सुद्धा चतुर्थ स्थानावरून पाहतात. म्हणजे संतती सौख्यासाठी सुद्धा चतुर्थ स्थान आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे आपण फक्त पंचम स्थान नुसतं पाहून उपयोग नाही, तर चतुर्थ स्थान सुद्धा त्यावेळेस पाहिलं पाहिजे. आता हे काळपुरुषाच्या कुंडलीमध्ये तर कर्कर असे ते आपल्याला माहिती आहे, त्यामुळे छाती, हृदय, फुफ्फुसे या शरीराच्या अवयवावरती याचा अंमल राहतो. हे स्थान बिघडलं तर ह्या अवयवांना त्रास होऊ शकतो आणि चांगला असेल तर इथं त्रास होणार नाही. या स्थानात जर का पापग्रह असतील तर छातीवरती तीळ किंवा व्रण असतात किंवा तिथं तुम्हाला जखम होते किंवा हृदयरोग होण्याची शक्यता असते. आणि चांगला असेल तर मग असा काही त्रास नसणार आहे. या चतुर्थ स्थानाची दिशा पण उत्तर मानली गेली आहे. आपण वास्तूप्रमाणे पाहतो ना की उत्तर दिशा खूप चांगली पाहिजे, उत्तरेला जल पाहिजे, तर ते ह्याच्यावरनं ठरलं गेलेलं आहे की वास्तूची दिशा उत्तर आहे आणि रास मुळात तिथं कर्क आणि चंद्र असल्यामुळे तिथं पाणी असणं खूप चांगलं समजलं जातं आणि ते वास्तुशास्त्राप्रमाणे सौख्याचं कारण आहे. आता आपण काही मी आता थोडंसं अष्टक वर्गाप्रमाणे पण सांगते की अष्टक वर्गाप्रमाणे चतुर्थाचे फलित आपल्याला सहज सांगता येतं. सर्वाष्टक वर्गामध्ये कुंडलीतील चतुर्थ स्थानाला 28 आणि जास्ती म्हणजे 28च्या पुढे 32 असेल तर खूप उत्तम, 32 बिंदू असतील तर एकदम उत्तम, पण 28च्या पुढे असेल तर जातकाला जीवनात समृद्धी, आनंद प्राप्त होतो. अष्टक वर्गात सर्वाष्टक वर्गाला जर का चतुर्थ स्थानाला 28 पेक्षा जास्त गुण असतील आणि चतुर्थेशाला 4 पेक्षा जास्त गुण असतील आणि हे गुण जे आहेत ते लग्नेशाने किंवा चतुर्थेशाने, पंचमेशाने, नवमेशाने, लाभेशाने किंवा मित्रग्रहाने किंवा कुंडलीत जे राजयोगकारक ग्रह आहेत त्यांनी दिले असतील तर त्या जातकाला निश्चितच वास्तुसुख खूप चांगलं मिळतं. पण ह्याच उलट जर का असेल की म्हणजे 28 पेक्षा कमी गुण असतील आणि चतुर्थेशाला स्वतः कमी गुण असतील आणि हे गुण सुद्धा षष्ठशाने, अष्टमाशाने आणि व्ययशाने दिले असतील, म्हणजे व्ययग्रहाने दिले असतील किंवा
शत्रुग्रहांनी दिले असतील किंवा मार्केश बाधकेश ग्रहांनी दिले असतील तर त्या जातकाला वास्तुसुख कमी मिळतं. चतुर्थ स्थानाला तृतीय स्थानापेक्षा जास्त गुण असतील, तृतीय स्थानाला चतुर्थ स्थानापेक्षा जास्त गुण असतील तर त्या जातकाला मातृभूमीपासून लांब जावं लागतं. त्यानंतर जर का चतुर्थ स्थानाला 28 किंवा त्यापेक्षा जास्त गुण असतील तर ते त्या जातकाचं उत्तर आयुष्य जे आहे, उतार वय आहे, हे खूप चांगलं आणि सुखाचं जातं. आणि कमी गुण असतील तर उत्तर आयुष्य फार आनंददायक नसतं. चतुर्थ स्थानाप्रमाणे जातकाच्या कुंडलीतील सुख पाहिजे असेल किंवा त्यात काही न्यूनत्व असेल ते कसं पाहायचं ते थोडक्यात सांगते. कालपुरुषाच्या कुंडलीत या स्थानी कर्क राशी असते आणि त्याचा स्वामी चंद्र आहे. जन्मलग्न कुंडली, चंद्र कुंडली आणि रवी कुंडली यात जी बलवान असेल त्याच्या चतुर्थ स्थानाचा विचारही या फलितामध्ये तुम्हाला करावा लागतो. चतुर्थ स्थानाचे कारग्रह काय मानले गेलेले आहेत? चंद्र आणि बुध. स्थावर मालमत्ता आहे तर त्याचा कारकग्रह कोण मानला गेलेला आहे? मंगळ आहे, शनी आहे, शुक्र आहे, यांना देखील प्राधान्य द्यायला लागतं. चतुर्थ स्थानामध्ये शुभ ग्रह असतील तर जातकाला खूप सौख्यकारक असतात आणि चतुर्थ स्थानामध्ये पापग्रह असतील तर चतुर्थ स्थानाच्या फळामध्ये न्यूनत्व येतं किंवा त्याला ते सौख्य कमी मिळतं. जर पापग्रह चतुर्थ स्थानात असतील तर जातकाचं बालपण हे अडीअडचणींनी भरलेलं असतं. म्हणजे काय की बालपणीचं सौख्य त्याचं थोडंसं कमी होतं. हे जर का शुभग्रह असतील तर त्याचं बालपण सुद्धा चांगलं गेलेलं असतं. आता तुम्हाला माहिती असेल की काही जण म्हणतात की आमचे खूप लाड व्हायचे लहानपणी, तर जे सौख्य आहे ते सौख्य बालपणीचं हे चतुर्थ स्थानातील ग्रह आणि चतुर्थेश आणि चतुर्थ स्थान ठरवत असतं. चतुर्थ स्थानात उच्च राशीचा किंवा स्वराशीचा काही ग्रह असतील, प्रॉपर्टी, जागा, जमीन, गाडी, बंगला, वाहन या गोष्टींचं जातकाला अत्यंत उत्तम सौख्य भेटतं. असं जातक कुठेही गेला जगाच्या पाठीवरती त्याला तरी सगळीकडे हे सौख्य मिळतं. त्याला व्यवसायाच्या जागा सुद्धा चांगल्या मिळतात आणि फार लवकर मिळतात. काही जणांना बघा गाडी बुक करायची असेल लवकर बुक होत नाही. ह्या लोकांचं काही नसतं. ज्यांचे ग्रह चांगले त्यांच्या गाड्या पण लवकर बुक होतात, लवकर त्याची डिलिव्हरी सुद्धा मिळते. काही लोकांचं तुम्ही पाहिलं असेल गाडी बुक करतात पण त्याला काहीतरी कारणामुळे डिले होऊन ती गाडी पण उशिरा मिळते. किंवा घर बुक करतात म्हणजे फ्लॅट बुक करतात किंवा काही जागा विकत घेतात पण त्याचं पोझिशन त्यांना मिळत नाही, काहीतरी त्याच्यामध्ये वादविवाद यायला लागतात. तर हे कशावरनं पाहायचं तर चतुर्थ स्थानावर. हे जे सौख्य जे म्हणतो ना आपण, म्हणजे नुसतं तुम्ही विकत घेऊन काय उपयोग नाही, तुमच्या ताब्यात आलं तर त्याचा फायदा आहे ना. तर ते जे सौख्य आहे हे सुद्धा चतुर्थ स्थानावरनं पाहिलं जातं. चतुर्थात रवी तेवढा फारसा लाभदायक मानत नाही, तर थोडासा मानसिक चिंता देतो असं आहे. चतुर्थात चंद्र असेल तर ते मात्र सगळ्यात जास्त उत्तम मानलं जातं आणि चंद्र बलवान असेल तर अजूनच उत्तम आहे. ते सर्व सौख्य प्राप्त होतील. मंगळ ग्रह हा काय आहे? भूमिपुत्र आहे तो, त्यामुळे बंगला, फार्म हाऊस या गोष्टींचा तो कारक ग्रह आहे. पण काय होतं कधी कधी मंगळ चतुर्थात असला ना तर घरामध्ये काही वादविवाद किंवा हिंसा भांडणं पण होत असतात. त्यामुळे तो एका साईडनी चांगला आहे, एका साईडनी थोडासा खराब आहे. बुध चतुर्थात असेल तर तो जातक विद्वान होईल. गुरु असेल तर तो उच्च राशीचा किंवा स्वराशीचा असेल तर खूप चांगली फळं देईल. शनी असेल चतुर्थामध्ये तर तुमची जमीन शेती जी म्हणतो ना आपण, शेती जमीन जुमला ते होईल. भाड्याचं घर सुद्धा याच्या म्हणजे शनी असेल तर भाड्याच्या घरापासून इन्कम मिळणं हे सुद्धा तुम्ही म्हणू शकता. किंवा मग शनी बिघडला असेल तर तुम्हाला भाड्याच्या घरात राहायला लागेल असं सुद्धा म्हणू शकता. पण त्याला बाकी सगळ्या अजून गोष्टी पूर्ण पाहायला लागतील. पूर्ण पत्रिका पाहिल्यानंतर तुम्ही हे सांगू शकता. चतुर्थात सपोज तुळरास असेल किंवा शुक्र असेल किंवा दोन्ही एकत्र असतील तर त्या घरामध्ये खूप सुंदर वातावरण असतं. त्या घराचं जे इंटेरियर जे केलेलं असतं ते पण खूप छान असतं. काही काही ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की इंटेरियर करतात ती लोक पण कशाला पोच नसतो, नुसतं ते इंटेरियर करायचं म्हणून केलेलं असतं. पण काही ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टींना पण ते खूप सुंदर छान सजवलं गेलेलं असतं. तर तिथं तुळरस आणि शुक्र जास्त बोलतो. आता ह्या चतुर्थ स्थानामध्ये जर का शनी असेल तर ते लहानपणी ह्या जातकाला खूप मर्यादा येतात, निर्बंध येतात किंवा बालपण त्याचं एवढं चांगलं जात नाही. किंवा चतुर्थ स्थानात शनी हर्षलयुक्त असेल किंवा नवमंशकमध्ये पण तसं झालं असेल तर माते संबंधित त्याला काहीतरी आकस्मिक अशुभ घटना किंवा मातेला काहीतरी मानसिक आजार असणं किंवा मातेला काही अपघात होणं, आजार होणं किंवा मग वास्तुदोष असणं किंवा घरात कोणाचा तरी अपघाती मृत्यू होणं असं पण तुम्हाला दिसून येतं. चतुर्थ स्थानामध्ये वडला राहू जर का असेल ना तर तो वडिलाची जी संपत्ती आहे म्हणजे पैतृक संपत्ती जी आहे
ती संपत्तीसाठी तो खरंच चांगला आहे, पण त्या वास्तूमध्ये राहायचं सुख आहे ना, तो हिरावून घेतो. जातकाला त्या वास्तूचं सुख तेवढं मिळत नाही. पण सपोज इथं चतुर्थात राहू बलवान झाला तर राजयोगकारक आहे, हे पण लक्षात ठेवावं. केतू असेल चतुर्थामध्ये तर थोडंसं सुखामध्ये कमतरता आहे असं धरून चालायचं, कारण केतू हा मुळात वैराग्याचा कारक आहे, तर तो गृहसौख्यापासून लांब जातो. हर्षल चतुर्थात असेल तर तो जो जातक आहे चतुर्थात हर्षल असेल तर तो एका घरामध्ये कधी राहणार नाही किंवा एका ठिकाणी राहणार नाही. तो सारखं त्याच्या जागा चेंज करत राहील किंवा वारंवार त्याचं घर बदलत जाईल. नेपच्यून असेल तर तरी पण ते थोडंसं दुःखाला कारण होतं, कारण नेपच्यून सुद्धा हा थोडासा वैराग्याचा कारक आहे. मग तिथं कौटुंबिक सुखाच्या पासून माणूस लांब पळतो. प्लुटो असेल तर काही जण सांगतात तुमचं कर्मबंधन जे आहे ते प्लुटो दर्शवतो चतुर्थात असलं, पण याच्यावरती अभ्यास होणं फार गरजेचं आहे. याचा अभ्यास अजून माझ्या तरी वाचनात फार जास्त आलेला नाहीये. चतुर्थ स्थानामध्ये शनी मंगळ, शनी राहू, शनी रवी, शनी केतू, राहू मंगळ अशा युती असतील तर त्या जातकाला सर्व प्रकारची सौख्य किंवा वास्तू सौख्य जास्त चांगलं मिळत नाही, किंवा मग त्या व्यवसायासाठी सुद्धा त्याला चांगल्या जागा मिळत नाहीत. त्यांच्या प्रॉपर्टी लवकर होत नाही किंवा प्रॉपर्टीचे काही प्रश्न असतील तर ते लांबणीवर पडतात. प्रॉपर्टी घेताना फसवणूक होते. ते आपण पाहतो ना की काही लोक फ्लॅट बुक करतात पण त्यांच्याकडे पेपर नसतात, ते नुसते तिथे पैसे देऊन येतात. आता फार चांगलं झालंय, पण तरी पण अजून लोक प्रॉपर्टीच्या बाबतीत फसतात की एखादी जमीन घेतात आणि ते पेपर वगैरे वर्क व्यवस्थित करत नाही किंवा शब्दावरती अजून सुद्धा काम करतात आणि ते फसले जातात. ह्या सुखस्थानामध्ये मंगळ शनी असणं फार चांगलं नाही. बुध शुक्र असेल तर खूपच उत्तम. रवी शनी युती जरी असेल याच्यामध्ये तरी हे वाहन सौख्य किंवा वास्तू सौख्य, मातृसौख्य ह्याच्यामध्ये काहीतरी कमतरता राहते किंवा त्याच्या नोकरीमध्ये सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम राहतो किंवा उत्तर वयात त्या जातकाला फार जास्त त्रास होतो. याच्यातनं एक चांगली गोष्ट आहे की जन्मस्थानावरनं दूर कुठेतरी त्याची प्रगती होते. आता हे चांगल्यासाठी धरायचं, पहिलं ते चांगलं मानलं जात नव्हतं. जातकाला हृदयविकार होण्याची पण शक्यता असते. त्यानंतर चतुर्थ स्थानात जर वृषभ कर्क राशीचा चंद्र, वृषभ तुळ मीन राशीचा शुक्र, कर्क धनु मीन राशीचा गुरु असेल तर उत्तम सौख्य लाभतं. व्यावसायिक वास्तू पण चांगली लागते, वाहन सौख्य लाभतं, प्रॉपर्टीचं सौख्य लाभतं. त्यामुळे चौथ्या स्थानातील शुभग्रह हे बलवान असतील तर त्या जातकाला सर्व प्रकारचं सौख्य त्याला मिळतं. त्याचे सामाजिक प्रतिष्ठा वाढते, नैतिक प्रगती होते. जर हा सुखेश जो आहे हा जर का शनी मंगळ असेल आणि तो बलवान राशीला तृतीय अष्टम व्ययस्थान सोडून अन्य कोणत्याही स्थानात असेल तर त्या जातकाला भरपूर मालमत्ता मिळेल. पण हे जर का नसेल, म्हणजे तो अष्टम स्थान आणि व्ययस्थानामध्ये असेल तर तसं होणार नाही. शुभ ग्रहामध्ये किंवा शनी मंगळ शुभ झाले सपोज तर त्याला सावर मालमत्ता मिळेल. किंवा अजून एखादं उदाहरण सांगायचं म्हटलं तर एखादं इंटेरियर डेकोरेशन किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्चरचं काम करणार असेल तर त्याला चतुर्थ स्थानातील चंद्रभ्रमण हे सुद्धा शुभदायक ठरतं. सपोज धनस्थानाचा संबंध चतुर्थ स्थानाशी आला तर रिअल इस्टेटमध्ये त्या जातकाला फायदा मिळेल. चतुर्थ स्थान, चतुर्थेश, चतुर्थातील ग्रह, चतुर्थातील ग्रहांचे इतर ग्रहांशी होणारे योग, केंद्रातील उच्चेचा चंद्र, चंद्रमंगळाचे योग, चंद्रकुंडली, महादशा, गोचर अशा सर्व गोष्टींचा विचार चतुर्थ स्थानाचे सौख्य मिळेल का नाही हे पाहण्यासाठी करायला पाहिजे. चतुर्थ स्थानावरून अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करतात, पण ती प्रत्येक गोष्ट चतुर्थ स्थानावरून कशी पाहिजे त्यासाठी प्रत्येक गोष्टीचं कारकत्व काही ग्रहांना दिलेलं आहे. म्हणजे आईचा विचार करायचा असेल तर चतुर्थ स्थान चतुर्थेश चंद्र, चतुर्थ स्थान चतुर्थेश गुरु याचा विचार करायचा. जमीन शेतीवाडी याचा विचार करायचा असेल तर चतुर्थ स्थान चतुर्थेश मंगळ शनी याचा पण एकत्रित विचार करायचा. घरासाठी म्हणजे गृहासाठी आपल्याला विचार करायचा असेल तर चतुर्थ स्थान चतुर्थेश शुक्र आणि मंगळ याचा पण एकत्रित विचार करायचा. वाहन सौख्यासाठी विचार करायचा असेल तर चतुर्थ स्थान चतुर्थे शुक्र याचा पण एकत्रित अभ्यास करायचा. तर आता आपण जेव्हा कुंडली पाहत असतो तर त्या कुंडलीमध्ये चतुर्थेश कसा असेल म्हणजे कुठल्या स्थानात असेल त्याच्याप्रमाणे काय फळ मिळतं हे मी एकदम थोडक्यात सांगते. चतुर्थेश लग्नात असेल तर जातकाला वाहन सुख विद्या सुख चांगलं मिळतं. द्वितीयात असेल तर धनप्राप्ती होईल, धनसंग्रह होईल, कुटुंब सौख्य मिळेल.
तृतीयात असेल तर मालमत्ता खरेदीसाठी जातकाचा पैसा खर्च होईल. चतुर्थात असेल तर जातक सुखी होईल. पंचमात असेल तर जातक स्वपराक्रमाने पुढे येईल. षष्ठ स्थानात असेल तर जातकाचं आरोग्य बिघडू शकतं. सप्तम स्थानामध्ये असेल तर त्याला व्यापारात फायदा होईल. अष्टमात असेल तर मातृवियोग होऊ शकतो किंवा त्याच्या शिक्षणाचे योग कमी होऊ शकतात. नवम स्थानामध्ये असेल तर त्याला पितृसौख्य जास्त चांगलं मिळेल. दशम स्थानामध्ये असेल तर वरिष्ठ दर्जाची त्याला नोकरी मिळेल. पितृप्रेम त्याचं जास्त असेल. लाभस्थानात असेल तर हे फार जास्त पण नसतं, चांगलं पण म्हणू शकत नाही, वाईट पण म्हणू शकत नाही. फक्त आयपेक्षा व्यय जास्त असतो. व्ययस्थानामध्ये चतुर्थेश असेल तर त्या व्यक्तीला फार जास्त सौख्य लाभत नाही. 12 स्थानांचे अधिपती जर का चतुर्थात असतील तर काय फळ मिळेल? तर लग्नेश चतुर्थात असेल तर जातकाला सर्व सौख्य मिळतील. वाहन सौख्य मिळेल, गृहसौख्य मिळेल, कौटुंबिक सौख्य मिळेल, मनसौख्य मिळेल, सगळं. धनेश चतुर्थात असेल तर जातकाला वडिलोपार्जित धन मिळेल. तृतीय चतुर्थात असेल तर जातकाला बंधू सौख्य चांगले मिळेल. चतुर्थेश चतुर्थात असेल तर सर्व सौख्य मिळतील. पंचमेश चतुर्थात असेल तर जातकाला एखाद्या ज्ञानशाखेची पदवी सहज मिळेल. षष्ठ चतुर्थात असेल तर त्याच्या घरामध्ये वादविवाद होतील किंवा आईला काहीतरी विचित्र आजार होतील, वाहनांचे अपघात होतील. सप्तमेश चतुर्थ स्थानी असेल तर जातकाला वैवाहिक सौख्य चांगलं लाभतं. अष्टमेश चतुर्थ स्थानी असेल तर जातकाला मातृसौख्याची थोडी हानी होते किंवा कौटुंबिक कर्जामध्ये वाढ होते. नवमेश चतुर्थ स्थानी असेल तर जातकाला मनशांती, सुख, समाधान चांगलं मिळेल. दशमेश चतुर्थ स्थानी असेल तर जातकाचा भाग्योदय उतार वयात होईल. लाभेश चतुर्थात असेल तर जातकाला स्थावर मालमत्ता मिळेल, वाहन सौख्य मिळेल. व्यय चतुर्थ स्थानी असेल तर जातकाला गृहसौख्य मिळणार नाही, त्याला त्रासदायक होऊ शकतं. आता थोडंसं आठवलं म्हणून मी सांगते की सप्तमाच्या संदर्भात पण चतुर्थ स्थान कसं पाहायचं. आपल्याला बऱ्याच वेळा असा प्रश्न येतो ना की जोडीदार कुठला मिळेल. तर चतुर्थ स्थान, चतुर्थेश आणि सप्तम स्थान आणि सप्तमेश याचा संबंध आला तर आपण काय कसं बघू शकतो कुंडलीमध्ये. तर सप्तमेश शुभ ग्रह असून तो चतुर्थात असेल तर शुभदायक आणि भाग्याचं मानायचा. सप्तमेश चतुर्थ स्थानात असेल तर विवाह आईच्या ओळखीनं किंवा आईच्या प्रयत्नांनी जमतो. जोडीदार त्याच गावातला किंवा एकाच गावातला असू शकतो. सप्तमेश जर शनी, रवी, मंगळ असेल तर तो चतुर्थ स्थानात असेल तर जातकाला फारसं सौख्य लाभत नाही. सप्तमेश चंद्र, गुरु, शुक्र असेल तर ते चतुर्थ स्थानामध्ये असेल तर शुभ मानलं जातं. पत्नीचं किंवा पतीचं सुख तुम्हाला चांगलं मिळेल. तसेच वास्तु सौख्य, गृहसौख्य चांगले मिळेल. चतुर्थ स्थानात सप्तमेश गुरु, धनु, मीन राशीचा असेल किंवा वृषभ मॅडम आवाज येत नाही. मॅडम मॅडम आवाज येतोय? हो, आला. मॅडम अजून वेळ आहे ना, तर मी पुढचं बोलते, नाही तर मग मी इथे थांबेल. नाही तर 4 वाजेपर्यंत आहे वेळ. 4 ओके. तर प्रश्नशास्त्रामध्ये पण चोरीची मालमत्ता कुठं ठेवली आहे किंवा चोरीची झालेली वस्तू कुठं ठेवलेली आहे हे सुद्धा चतुर्थ स्थानावरून कळतं. कारण चोरी गेलेली वस्तू परत मिळणं पण आहे ना, त्याचं पण सौख्य आहे. हरवली तर आपल्याला खूप जास्त त्रास होतो. आता मी तर काही कुंडल्या शेअर करते. मी इथे सांगण्यासारखं भरपूर काय आहे, पण वेळेशी आपल्याकडे थोडंसं कमतरता असल्यामुळे मी काही पत्रिका इथं दाखवू इच्छिते. मॅडम दाखवल्या तर चालतील ना? हा, चालेल मॅडम, चालेल. काही पत्रिका दाखवते मी. एक मिनिट. आता ही कुंडली जी आहे 1 नंबरची, त्यांचं स्वतःचं घर किंवा फ्लॅट होईल का? ही जी कुंडली आहे या व्यक्तीने मला ऑक्टोबर 2016 मध्ये विचारलं होतं की माझा स्वतःचा फ्लॅट होईल का. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की तुमचा जानेवारी 2021 नंतर योग आहे, त्यावेळेस तुमचं घर होईल आणि ते लक्झरियस असेल असंही सांगितलं होतं. या व्यक्तीने जे आहे फेब्रुवारी 2021 मध्ये नवीन फ्लॅट बुक केलेला आहे आणि त्याचा ताबा जो आहे तो त्यांना एप्रिल 2021 मध्ये मिळालेला आहे. रेडी पोझिशन फ्लॅट आहे हा. आता इथे जर का तुम्ही पाहिलं तर जन्मकुंडलीमध्ये चतुर्थेश गुरु जो आहे तो इथं लाभामध्ये गेलेला आहे आणि तो उच्चीचा झालेला आहे कर्क राशीमध्ये. घराचा कारक ग्रह जो शुक्र आहे तो इथं स्वराशीत आहे. चंद्र जो आहे जो सुखाचा कारक आहे हा इथे 9 स्थानामध्ये वृषभ राशी रोहिणी नक्षत्रात आहे. आणि आपण नवमांश कुंडली पाहिली तर नवमांश कुंडलीमध्ये शुक्र हा उच्चेचा झालेला आहे, मीन राशीमध्ये गेलेला आहे. गोचरीनी पंचम स्थानात चतुर्थेश
एक मिनिट, स्क्रीन हे झाली अटकली, 2 मिनिटं. स्क्रीन दिसते मॅडम? नाही दिसत आता. दिसली दिसली दिसली, ओके. हो दिसली हो. इथं गोचरीने पंचम स्थानामध्ये चतुर्थेश, शुक्र पण पंचम स्थानात आणि चतुर्थाच्या चतुर्थात म्हणजे सप्तम स्थानात चंद्र आला, त्या दिवशी यांचा फ्लॅट बुक झाला. त्यावेळी महादशा जी होती, जी महादशा चालू आहे ती चतुर्थेश म्हणजे गुरुची महादशा चालू होती. अंतर्दशा जी होती ती धनेशाची चालू होती आणि नवमेश शुक्र जो आहे म्हणजे धनेश आणि नवमेश शुक्र आहे त्याची विदिशा पण चालू होती. त्यावेळेस त्यांचं घर झालेलं आहे. ह्याच्या पुढची पत्रिका जी आहे त्याच्यामध्ये यांचं जमीन खरेदीसाठीचा म्हणजे यांना एक मोठा प्लॉट विकत घ्यायचा होता, जमीन विकत घ्यायची होती. हे मला यांनी डिसेंबर 2019 मध्ये विचारलं होतं, जमीन होईल का म्हणून. तर मी त्यांना सांगितलं होतं की तुमची जमीन होईल, पण ते मार्च 2021 नंतरचे योग आहेत. त्यांनी मार्च 2021 मध्ये एक प्लॉट पाहिला की तो वास्तुशास्त्राप्रमाणे खूप उत्कृष्ट प्लॉट आहे. त्याच्या उत्तरेला पूर्ण पाणी आहे, दक्षिण बंद आहे, पश्चिम बंद आहे, असा प्लॉट आहे तो. म्हणजे दक्षिणेला डोंगर आहे आणि पश्चिमेला थोडीशी टेकडी आहे आणि उत्तरेला पाणी आहे कॅनॉलचं. ती खूप चांगली वास्तूप्रमाणे जागा आहे आणि त्याच्या बरोबर स्क्वेअर प्लॉट आहे तो. मी त्यांना ती विकत घ्यायला सांगितली. एप्रिल 2021 मध्ये या जागेचं व्यवहार पण झालेला आहे. तर आता ह्या पत्रिकेमध्ये हे कसं पाहणार, तर जन्मकुंडलीमधील चतुर्थे जो आहे तो गुरु इथं दशमामध्ये गेलेला आहे, कन्या राशीमध्ये. तर ह्याचं थोडंसं सोपं, कारण ते खूप प्रयत्न करत होते याच्यासाठी. आणि पण काय आहे, ह्या गुरुची जी दृष्टी आहे ती चतुर्थावरती आहे. जमिनीचा कारक ग्रह मंगळ जो आहे तो लग्नी आहे. म्हणजे ह्या माणसाची स्वतःची इच्छा पण खूप आहे. चंद्र तिथं आहे, चंद्र लग्नातच आहे. लग्न कुंडली आणि चंद्र कुंडली सेम आहे. इथे त्याची स्वतःची इच्छा आहे की मला ते जागा घ्यायची आहे. सुखाचा कारक चंद्र तो लग्नात आहे. स्थावर माल नपतेपासून तो तुम्हाला सुख दर्शवतो. नवमांश कुंडली जर का पाहिली तर कर्क राशी नवमांश कुंडलीमध्ये जे शुक्र जो आहे तो लग्नी आहे, मंगळ जो आलाय तो फक्त पंचमात आलेला आहे आणि चतुर्थ जो आहे तो परत लग्नी आलेला आहे. आणि जेव्हा यांनी जागा घेतली तेव्हा गोचरीने षष्ठ स्थानामध्ये मंगळ होता. त्या योगामुळे काय होईल की जमिनीवरती खर्च आणि त्याच्यासाठी तुम्हाला कर्ज काढावं लागेल, तर त्यांना ते कर्ज मिळालेलं आहे. शुक्र चतुर्थ स्थानात, चतुर्थेश गुरु धनस्थानामध्ये आणि त्याच वेळी त्यांना मंगळाची महादशा अंतर्दशा धनेशाची चालू होती. म्हणजे पराक्रमेश जो शनी आहे त्याची अंतर्दशा चालू होती आणि लाभेश आणि षष्ठे जो आहे लाभेशाची शुक्राची जी विदिशा चालू होती तेव्हा हा व्यवहार झालेला आहे. नंतर वारसा हक्कानं घर मिळेल का, त्यासाठी ही पत्रिका आहे. या व्यक्तीने मला मे 2017 रोजी असं विचारलं होतं की वारसा हक्काने आमचे 2 जे फ्लॅट आहेत ते मिळतील का, जागा मिळेल का. तर त्यावेळेस मी त्यांना असं सांगितलं होतं फ्लॅटचा व्यवहार होईल, पण कदाचित जागेचा व्यवहार होणार नाही किंवा जागेचा होईल, फ्लॅटचा होणार नाही. म्हणजे तुमच्या नावावरती होणार नाही किंवा ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला थोडासा त्रास सहन करावा लागेल आणि जुलै 2018 नंतर तुमचं ते नावावरती होईल असं मी त्यांना सांगितलं होतं. तर जन्मकुंडलीमध्ये जर का आपण पाहिलं तर चतुर्थ शनी जो आहे तो लाभामध्ये आहे, पण तो सिंह राशीमध्ये आहे आणि शुक्र लग्नी आहे म्हणजे लग्नेश लग्नातच आहे, पण तो रवी बरोबरती आहे. रवीचा बल कमी झालेलं आहे थोडंसं, त्यामुळे त्यांना ते थोडासा त्रासदायक झाला होता हा प्रकार. घराचा कारक ग्रह जो आहे शुक्र तो जर का अष्टमेश म्हणून आपण मानलं, कारण पैतृक संपत्ती आहे म्हणून ते आपण तिकडे बघतो आहोत, तर शुक्र जो आहे तो लग्नी आहे. याच्यामध्ये त्रास मिळेल, जागा मिळेल पण त्रास होईल असं आहे. गोचरीने शनी तृतीय स्थानामध्ये होता ज्यावेळेस हे झालं तेव्हा, मंगळ चतुर्थ स्थानावर होता आणि शुक्र दशमात होता आणि त्याची चतुर्थावरती पूर्ण दृष्टी होती आणि त्यावेळेस त्यांना महादशा शनीची, अंतर्दशा शनीची आणि विदिशा सुद्धा शनीची होती. गृहसौख्य नाही अशी एक पत्रिका दाखवते.
या व्यक्तीने मला फेब्रुवारी 2021 मध्ये घरात कायम वादविवाद होतात आणि सुख मिळत नाही त्यासाठी त्यांनी पत्रिका दाखवली ती पत्रिका पाहिलं असं लक्षात आलं की खरंच त्यांच्या घरामध्ये यांना खूप त्रास आहे. इथे केतू मंगळ तुम्हाला लगेच चतुर्थात स्ट्राईक झाला असेल तो. कारण यांनी घर घेताना पण शुक्र महादशा चालू होती आणि केतूच्या अंतर्दशेमध्ये यांनी हे घर घेतलेलं आहे. त्यांना मी सांगितलं की तुमचा त्रास थोडासा कमी होईल, पण ते कधी लग्नेशाची महादशा येईल, चंद्राची महादशा येईल तेव्हा ते वादविवाद कमी होतील. त्यांना थोडेसे वास्तूचे उपाय दिलेले आहेत, पण जो त्रास आहे तो फक्त थोडा कमी होईल, पूर्ण कमी होणं अवघड आहे. मॅडम वेळ आहे का अजून? तर मी पुढल्या पत्रिका घेते. कांबळे मॅडम. कांबळे मॅडम. हो हो हो, हॅलो हॅलो. बरं का, थोडस आज थोडस टाईट शेड्यूल आहे. मी थांबून घेते मग. हा हा, त्याच्यामुळे थोडस हे होतंय, पण आपण परत अजून एक व्याख्यान आयोजित करू असं मला वाटतंय. चतुर्थ स्थानाचं खूप सांगण्यासारखं आहे, पण आता वेळेची कमतरता आहे आणि आपण मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल कोणाचे आपले आभार मानते. धन्यवाद. ऐकून घेतलं त्यांचं मी धन्यवाद मानते.